संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यात आलेला आहे। कलम 302 म्हणजेच खुनाचा गुन्हा प्रकरणी कराडला मकोका लावण्यात आलाय। यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे। वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा आता दाखल झालेला आहे, सोबतच त्याला मकोका देखील लावण्यात आलेला आहे। त्यामुळे परळीच्या आकाला आता मकोका लागलेला आहे। वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढणार आहेत। आज दिवसभरात नेमकं काय घडलं पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून। परळीच्या आकाला मकोका, वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा, वाल्मिकचा आका चौकशीच्या फेऱ्यात अडकणार। परळीचा राजकीय गुन्हेगार वाल्मिक कराडला अखेर मोक्का लावण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाल्मिकला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेली असताना दुसरीकडे त्याचा पाय आणखी खोलात गेलाय। एसआयटी वाल्मिक कराडचा उद्या ताबा घेणार असून त्याला मकोका कोर्टात हजर करण्यात येणार आहे। वाल्मिकचा आजचा मुक्काम हा बीडच्या जिल्हा कारागृहात असणार आहे। मकोका लागल्यानं वाल्मिकच्या अडचणी आता आणखीन वाढल्या। वाल्मिक कराडला किमान 180 दिवस जामीन मिळणार नाही। तपास पूर्ण होईपर्यंत वाल्मिकला जेलमध्येच राहावं लागणार आहे। वाल्मिकची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे राहणार आहे। वाल्मिकची संपत्तीही यामध्ये जप्त होण्याची शक्यता आहे। मकोकाच्या आरोपीला 5 वर्ष ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे। वाल्मिकवर मकोका लागल्यानं आता त्याची एसआयटीच्या कोठडीत रवानगी होणार आहे। वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे। उद्या त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याचा ताबा एसआयटीकडे दिला जाणार आहे। एसआयटीनं ताबा घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराड याची चौकशी रीतसर सुरू होईल। वाल्मिकला मकोका लावल्यानं मसाजोगचे गावकरी आणि धनंजय देशमुखांनी समाधान व्यक्त केलंय। तपास योग्य दिशेने चालू आहे। तपास एकदम निपक्षपातीपणे चालू आहे असं आम्हाला जे एसआयटीचे प्रमुख आहेत तेली साहेब यांनी आम्हाला। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी सांगितलं। आमची मागणी ही आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यातील एक ना एक आरोपीला किंवा त्यांना जे कोणी मदत करणारे असतील त्या सर्वांना मोक्का लागला पाहिजे। वाल्मिक कराडला वाचवलं जात असल्याचा आरोप होत होता, पण आता वाल्मिकवर मकोका लागल्यानं त्याचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे। वाल्मिकला मकोका लागल्यानं आता वाल्मिकचा आकाही पोलिसांच्या रडारवर येणार का अशी चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे। विष्णू बुर्गेसह ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, परळी, बीड।